Physical chemistry instrumentation practical. Let's start with the experiment potentiometry. So aim of the potentiometry experiment, it is a simple acid-base titration to determine the normality of weak acid. To determine the normality of strong acid. हे strong acid तुम्हाला दिलेला आहे. त्याची नॉर्मॅलिटी अप्रॉक्सिमेट 0.1 आहे ती आपल्याला ॲक्युरेट करायची आहे आणि इट इज टायट्रेटेड विथ दी 0.2 मोलर स्ट्रॉंग अल्कली. सो इट इज अ सिंपल टायट्रेशन बिटवीन स्ट्रॉंग acid and strong base potentiometrically. Now this is the instrument potentiometer. Now fill the burette with 0.2 normal NaOH solution. ही burette 0.2 normal NaOH solution मी भरून ठेवलेली आहे. आता ह्या बीकरमध्ये एक बीकर घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 10 ml हे पिपेटने मी ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड 10 ml घेतलेला आहे आणि 50 ml कंडक्टिव्हिटी वॉटर जे असतं ते कंडक्टिव्हिटी वॉटर मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर हा एक बीकर तयार झाला आणि ह्याच्यामध्ये एक स्टेरर टाकलेला आहे. तर आपण काय करतो, पहिल्यांदा सेल कन्स्ट्रक्ट करतो. आता सेल म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आले. एक इलेक्ट्रोड असतो कॅलोमेल इलेक्ट्रोड आणि दुसरा इलेक्ट्रोड असतो प्लॅटिनम इलेक्ट्रोड किंवा त्याला आपण क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड म्हणतो. आता आपण पहिला क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड किंवा प्लॅटिनम इलेक्ट्रोड तयार करूया. आता ह्याच्यामध्ये 10 ml स्ट्रॉंग ऍसिड आहे, 50 ml कंडक्टिव्हिटी वॉटर आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे टेलिग्राम ग्रुपवर की याच्यामध्ये काय करायचं, पिंच ऑफ क्वीन हायड्रोन पावडर ऍड करायची. बघा इथे क्वीन हायड्रोन नावाची पावडर आहे ह्या बॉटलमध्ये. पिंच म्हणजे किती, साधारण चिमटभर. बघा साधारण एवढी पावडर मी काय केलेलं आहे याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे सोल्युशन स्टर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, प्लॅटिनम इलेक्ट्रोड डीप करायचा. हा असा इलेक्ट्रोड असतो प्लॅटिनम इलेक्ट्रोड. हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे. हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड मी याच्यामध्ये काय केला, डीप केला. हा काय तयार झाला, क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड किंवा याला प्लॅटिनम इलेक्ट्रोड म्हणतात. दुसरा जो इलेक्ट्रोड आहे तो सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. त्यासाठी ते सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन मी या बीकरमध्ये हे तयार करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा कॅलोमेल इलेक्ट्रोड तुम्हाला दिसतो. हा कॅलोमेल इलेक्ट्रोड डीप केलेला आहे. तर हे तुम्हाला मागच्या टर्मला मागच्या सेमिस्टरला हा टॉपिकमध्ये हे सगळं झालेलं आहे. तर हा एक इलेक्ट्रोड झाला दॅट इज सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. हा दुसरा इलेक्ट्रोड झाला प्लॅटिनम इलेक्ट्रोड किंवा क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड. आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड आपल्याला काय करायचे, पोटेन्शियोमीटरला जोडायचे. आता हा जो प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे हा पोटेन्शियोमीटरच्या पॉझिटिव्हला जोडायचा आहे. इकडे याचे टर्मिनल्स दिसतात बघा तुम्हाला, रेड म्हणजे पॉझिटिव्ह. मी हे पॉझिटिव्हला जोडतो आणि हा जो कॅलोमेल इलेक्ट्रोड सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड तो मी इथं आता निगेटिव्हला जोडलेला आहे. आणि ह्या दोन्ही इलेक्ट्रोडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉल्ट ब्रिज टाकायचा. त्याला सॉल्ट ब्रिज असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय असतं, सॅच्युरेटेड केसीएल आणि अगर नावाचं एक सोल्युशन असतं, ते सोल्युशन असतं. तर हा सॉल्ट ब्रिज काय करतो, दोन्ही इलेक्ट्रोडला कनेक्ट करतो आणि दोन्हीचं लिक्विड जंक्शन पोटेन्शियल हा भाग झालेला मागं तो काय करतो, अवॉइड करतो. त्यासाठी हा सॉल्ट ब्रिज याच्यामध्ये टाकतो, दोन्ही इलेक्ट्रोडमध्ये जोडायचा. राईट, तुम्ही आता सॉल्ट ब्रिज ठेवलेला. आता आपल्याला टायट्रेशनला काय करायचं आहे, प्रत्येक वेळी 0.2 नॉर्मल हे NaOH आहे. हे प्रत्येक वेळी काय करायचं, 111 ml 4 ml पर्यंत सोडायचं आहे, रिडिंग घ्यायचं आहे, EMF मेजर करायचं आहे. 4 to 6 मध्ये 0.2 ची ऍडिशन करायची आणि 6 नंतर परत काय करायचं आहे, 11 ml ची ऍडिशन करायचं. तर हे इन्स्ट्रुमेंट आहे पोटेन्शियोमीटर. त्यातला जो पहिला पार्ट आहे तो स्टँडर्डायझेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. मी तुम्हाला सांगितलं की 1.018 व्होल्ट ह्याला तो स्टँडर्ड करायचा असतो. आता इकडे तुम्हाला दिसतं बघा स्टँडर्ड सेल, याच्यामध्ये इन आणि आउट. मी जर हे आउटचं बटन क्लिक केलं तर स्टँडर्ड सेल यातला निघून जातो आणि ह्या स्टँडर्ड सेलचं इथलं इनचं बटन मी जर क्लिक केलं तर स्टँडर्ड सेल हा सर्किटमध्ये येतो आणि त्याचं व्होल्टेज किती आहे, 1.018 व्होल्ट तुम्हाला दिसतोय बघा. म्हणजे हा पोटेन्शियोमीटर आता स्टँडर्ड झाला. ह्याच्यावर आपण आता काय करू शकतो, रिडिंग घेऊ शकतो. आता बघा, आता हा जो इलेक्ट्रोड आहे प्लॅटिनम इलेक्ट्रोड म्हणतो आपण याला, याच्यामध्ये ऍसिडचं सोल्युशन आणि ह्या ऍसिड सोल्युशनमध्ये ही बेस सोल्युशनची आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे. आता बिफोर ऍडिशन ऑफ NaOH फ्रॉम द ब्युरेट टू दी ऍसिड, म्हणजे ऍडिशन करण्यापूर्वी या सेलचा EMF आपल्याला मेजर करायचा. आता या इन्स्ट्रुमेंट पोटेन्शियोमीटरवर आपल्याला ते रिडिंग EMF दाखवतो. आता मी काय करतो, हा स्टँडर्ड सेल आउट करतो आणि आता जे रिडिंग आपल्याला याच्यावर दाखवत आहे ते रिडिंग किती दाखवत आहे, 0.352. म्हणजे मी NaOH ची ऍडिशन काहीही केलेली नाही, म्हणजे 0 ml केलेली आहे. 0 ml ला EMF किती दाखवतो, तो 0.352. आता बघा मी 1 ml ब्युरेट सोल्युशनची ऍडिशन याच्यामध्ये करतो. हे सगळं असं सगळं सेट करून घ्यायचं असतं.
0 to 1. आता मी सोल्युशन स्टार्ट करतो. आता बघा रिडिंग थोडं स्टेबल झालं. रिडिंग दाखवते आपल्याला किती 0.35 म्हणजे 1 ml ला ईएमएफ थोडा कमी झाला 0.35. आता परत मी काय करतो 1 ml ची ऍडिशन करतो. आता 1 to 2 हे सोल्युशन स्टर करायचं. रिडिंग हळूहळू काय होतं ईएमएफ तुमच्या सोल्युशनचा कमी होतो सेलचा. ठीक आहे आपण 0.340 म्हणजे तो तुम्हाला लक्षात येतं की ऍसिड सोल्युशन मध्ये बेस सोल्युशन ऍड केल्यानंतर ईएमएफ हळूहळू काय व्हायला लागतो डिक्रीज व्हायला लागतो. आता 2 to 3 ml. स्टर करायचं. स्टर करून थोडंसं एक अर्धा मिनिट आपल्याला थांबावं लागतं रिडिंगसाठी. रिडिंग आपण आता इथे येते हळूहळू काय होतं ईएमएफ त्याचा डिक्रीज व्हायला 336 335. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे असं आपण ऍडिशन करत गेल्यानंतर ही रिडिंग सगळी पॉझिटिव्ह मध्ये जेव्हा निगेटिव्ह रिडिंग येतं तिथं आपल्याला काय करतो तो साधारण इक्विव्हॅलन्स पॉईंट आपल्याला मिळत असतो. तसे इट इज 0.328. आता 3 to 4 ml. जे थोडक्यात स्टेबल राहते ते आपण काय करायचं आहे सो इट इज 0.322. आता बघा 4 to 6 मध्ये आपल्याला 0.2 ची ऍडिशन करायची म्हणजे 4.2 ला रिडिंग किती येते वगैरे 4.2 ची ऍडिशन झालेली आहे. ठीक आहे आपण 0.320 घेतो. आता 4.4 4.6 4.7
सडन डिक्रीज आपल्याला मिळतो, तो आपण कितीला येतो ते बघायचं. 4.8 309. आता एक्झॅक्ट फायदा बघायचा. आता 5.2. बघा ड्रास्टिक चेंज तुम्हाला इथे दिसतो. It is 0.145. आता 5.6 ला बघायचं तिथे. Is 0.120 आणि आता 5.8. डिक्रीज होतो. आता इथून पुढे आपल्याला असं दिसेल की निगेटिव्ह रिडिंग यायला निगेटिव्ह रिडिंग. आपण निगेटिव्ह -0.025. आता इथून सुद्धा काय करायचं 1/1 ml. आता इथून पुढे 1 ml टाकायचं आणि ही रिडिंग तुम्हाला मी याच्यामध्ये दिलेली आहे. आता ही सगळी रिडिंग निगेटिव्ह असे ह्या पद्धतीने आणि इथंपर्यंत रिडिंग घ्यायची आहे. आणि ह्या रिडिंगवरून ह्या ऑब्झर्वेशन टेबलवरून आपल्याला 2 ग्राफ काढायचे आहेत. पहिला जो ग्राफ आहे तो ग्राफ आहे अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलन्स पॉईंटचा आणि दुसरा जो ग्राफ आहे तो ॲक्युरेट इक्विव्हॅलन्स पॉईंटचा. पहिला ग्राफ आपण जो काढलेला आहे तो याचं नेचर साधारण अशा पद्धतीनं EMF सुरुवातीला जास्त होता, कमी होत आला आणि आपण असा ह्या पद्धतीनं अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलन्स पॉईंट घेतलेला आहे. आणि दुसरा डेल्टा ईच्या व्हॅल्यू काढलेला आहे. डेल्टा व्हीचे सगळं समजावून सांगितलेलं आहे. डेल्टा ई बाय डेल्टा व्ही अगेन्स्ट एमएल ऑफ अल्कलाइड आणि असं नेचर येतं. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ डेल्टा ई बाय डेल्टा व्ही ॲक्युरेट इक्विव्हॅलन्स पॉईंट ऑफ हीट टायट्रेशन. अशा पद्धतीनं अप्रॉक्सिमेट आणि ॲक्युरेट दोन्ही इक्विव्हॅलन्स पॉईंट आपण काय केलेले आहेत, काढलेले आहेत. आणि त्याच्यावरून ही जी नॉर्मॅलिटी आहे ही अप्रॉक्सिमेट 0.1 जी आहे स्ट्रॉंग ॲसिडची ती ॲक्युरेट आपण काढलेली आहे. हे सगळं तुम्हाला आता लिहून सुद्धा दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट पोटेन्शियोमीटर टायट्रेशन करायचा आहे. तर ह्यातला पुढचा जो एक्सपेरिमेंट बफर सोल्युशनचा, तर काय करायचं आहे 5 बफर सोल्युशन कशी तयार करायची वगैरे ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तर आता त्यावेळी हा कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे तसा राहील, लक्षात घ्या. हा कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे तो आहे तसा राहील इकडं. ह्या पोटेन्शियोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्या बीकरमध्ये बफर सोल्युशन जे आपण तयार केलेलं ते बफर सोल्युशन घ्यायचं आहे.
50 ml. यामध्ये पिंच ऑफ क्वीन हायड्रोल नावाची ही पावडर आहे. ही पावडर टाकायची, स्टर करायचं, हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड त्यामध्ये डीप करायचा आणि पॉझिटिव्हला जोडून रिडिंग घ्यायचं. अशा 5 बफरची सोल्युशन, फक्त यातलं सोल्युशन बफर सोल्युशन काय करायचं आहे, चेंज करत जायचं आणि रिडिंग घ्यायचं. हा सुद्धा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजावून सांगितलेला आहे आणि लिहून पण दिलेला आहे. तर हे पोटेन्शियोमेट्रिकचे 2 एक्सपेरिमेंट 1 आणि 2. दुसरा फक्त यातलं सोल्युशन बदलायचं आणि याच्यावर रिडिंग घ्यायचे, एवढंच काम आहे त्याचं, बाकी दुसरं काही काम नाही. तर अशा पद्धतीनं हे पोटेन्शियोमीटर इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटची माहिती झालेली आहे तुम्हाला, रिडिंग कशी कशी कमी होत जातात ॲसिड बेस टायट्रेशनला. स्टँडर्डायझेशन मी पुन्हा एकदा दाखवतो. आता स्टँडर्ड सेल आउट आहे, हा स्टँडर्ड सेल आतमध्ये घेतो, त्याच्यावर क्लिक करा. 1.018ला हा काय असतो, स्टँडर्डाइज असतो. अशा पद्धतीने ॲसिड बेस टायट्रेशन आणि बफर सोल्युशन ही 2 एक्सपेरिमेंट आपण पोटेन्शियोमीटरची कंप्लीट केलेले आहे. तर मास्कचा वापर करा, सॅनिटायझर, साबणानं वरचीवर हात धुत चला, सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा, घरीच राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. प्रॅक्टिकल तुम्हाला जे दिलेले आहेत ती बघत राहा. प्रॅक्टिकल बुकच्या मागे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, त्या क्वेश्चनचा काय करा, वरचीवर तुम्ही अभ्यास करा. हे सगळं जरी असलं तर अभ्यास मात्र करत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव ए नाईस